राज्याच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे। जळगावमधील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे। कोण आहे तो नेता आणि या पक्षप्रवेशामागील कोणत्या संभाव्य कारणांची चर्चा होते सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। ठाकरे सेनेचे जळगावातील नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला असून ते लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। येत्या 6 मार्चला मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। पण हा प्रश्न उरतोच की ज्या नेत्याने 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपवर नाराज होऊन मशाल हाती घेतली होती, त्या नेत्याने वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पुन्हा एकदा पलटी का मारली, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे। जप्तीची नोटीस येते आणि लगेच नेत्याचा कल सत्ताधारी पक्षाकडे झुकतो। हा योगायोग नक्कीच वाटत नाही। जेव्हा एखादा नेता अडचणीत असतो तेव्हा सत्तेचा आश्रय मिळवणं हा सर्वात मोठा मार्ग समजला जातो। त्यामुळेच आता असा प्रश्न विचारला जात आहे की हा प्रवेश विकास कामांसाठी आहे की स्वतःची मालमत्ता वाचवण्यासाठी। याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।